प्रत्येकाला वाटतं की आपले केस छान सिल्की मुलायम असायला हवेत, त्यासाठी आपण सगळेच मेहंदी लावत असतो। पण मेहंदी भिजण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नसेल तर आज मी तुमच्यासाठी मेहंदी कशी भिजायची आणि त्यात कोणत्या वस्तू आपण टाकू शकतो हे सगळी माहिती तुम्हाला आज बघायला मिळणार आहे। आणि या मेहंदीचा कलर 1 ते 2 महिने आपल्या केसांना टिकतो आणि त्यासोबत तुमचे केस खूप दाट मुलायम सिल्की होतात आणि तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल किंवा केस वाढत नसतील त्या सगळ्या समस्या या दूर होणाऱ्या आहेत। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मी आता इथे निशा मेहंदी घेत आहे आणि मी इथे 3 पाउच यूज केले आहेत। तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही पण 2 किंवा 3 पाउच यूज करू शकतात। तुम्हाला कोणती मेहंदी आवडते ती मेहंदी देखील तुम्ही घेऊ शकतात। मी आता इथे तावा घेतला आहे आणि नेहमी मेहंदी भिजताना आपण ही ताव्यामध्ये भिजायची आहे। आता मी इथे 3 पाउच हे टाकले आहेत आणि तुम्ही इथे नुपूर किंवा ज्या आयुर्वेदिक मेहंदी असतील त्या देखील तुम्ही घेऊ शकतात। मी आता इथे आवळा पावडर घेत आहे, हे तुम्हाला टाकायचंच आहे, याच्यामुळे तुमच्या केसांमधला कोंडा देखील कमी होतो आणि केसांच्या समस्या पण कमी होतात। मी आता इथे 2 चमचे आवळा पावडर घेतला आहे आणि शिकाकाई पावडर मी घेत आहे, हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर तुम्ही नाही पण टाकलं तर चालतं। आता मी इथे रिठा पावडर हे घेत आहे, हे पण मी 1 चमचा टाकत आहे। तुम्ही ह्या गोष्टी नाही पण टाकल्या चालेल, पण तुम्ही आवळा पावडर मेहंदीमध्ये भिजताना लावा, याच्यामुळे तुमच्या मेहंदीचा कलर हा खूप काळ टिकतो। त्यासोबत तुमचे व्हाईट केस असतील तर त्या देखील समस्या आवळ्यामुळे कमी होतात। आता मी इथे दही घेत आहे, तुम्हाला दही ही 3 ते 5 चमचे घ्यायची आहे। दही आणि अंड पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। दहीमुळे तुमचे केस खूप सिल्की होतात, त्याचप्रमाणे कोंडासुद्धा कमी होतो। आणि आता आपण इथे अंड हे घेणार आहोत। मी इथे 1 एग हे घेत आहे आणि याचा आपल्याला येलो पार्ट हा टाकायचा नाही आहे। या पद्धतीने तुम्ही त्याला कट करून त्याला येलो पार्टामध्ये राहू द्या आणि व्हाईट पार्ट हा त्या मेहंदीमध्ये टाका, याच्यामुळे पण केस खूप सिल्की होतात। अंड हे तुम्ही 8 दिवसातून एकदा किंवा 20 दिवसातून एकदा तुमच्या केसांना लावा, तुमच्या केसांना खूप सारी शायनिंग येईल आणि खूप सारे केस तुमचे वाढण्यास देखील मदत होईल। आता मी ही सगळी मिक्स करून घेणार आहे। आता याच्याने जेवढी मिक्स होईल तेवढी मिक्स मी करून घेणार आहे। त्यानंतर जर लागेल तर आपण चहाचं पाणी याच्यामध्ये करणार आहोत। मी आता इथे 1 कप पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यात मी 1 चमचा चहापत्ती टाकते आहे, ती पण छान उकळू देणार आहे। उकळी आली की आपण त्याच्यामध्ये लगेचच आपली मेहंदी पावडर ही टाकणार आहोत। आता उकळी आलेली आहे, मी आता याला गाळून छान गार केलं आहे आणि आता मी याच्यामध्ये हे पाणी मिक्स करणार आहे आणि केसांना लावणार आहे। मेहंदी ही जास्त पातळ पण भिजू नका आणि जास्त घट्ट पण भिजू नका। तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर ती आपल्या केसांना नीट लागत नाही, त्यासाठी तुम्हाला मेहंदी ही थोडी घट्ट आणि पातळ राहू द्यायची आहे। अशा पद्धतीने मी ही मेहंदी भिजवून ठेवली आहे। आता मी तिला 1 तास झाकून ठेवणार आहे आणि 1 तासाने माझ्या केसांना ही लावणार आहे आणि मी माझ्या केसांना ही मेहंदी 1 किंवा 2 तास राहू देईल, मग मी हिला वॉश करणार आहे। आता मी माझी मेहंदी ही वॉश केलेली आहे, तुम्ही बघू शकतात माझे केस किती सिल्की झालेले आहेत आणि किती कलर माझ्या केसांना आलेला आहे। अजून केस माझे छान सेट झालेले नाही आहेत, पण तुम्ही आत्ताच बघू शकतात की ह्या मेहंदीचा किती छान फरक आपल्या केसांवर बघायला मिळतो। त्यासोबत तुमचे केस खूप सिल्की होतील, केस देखील वाढतील, कोंडा पण कमी होईल आणि तुमच्या केसांचा कलर खूप काळ टिकेल। तर ही मेहंदी एकदा नक्कीच लावून बघा। अशा पद्धतीने तुम्ही एकदा मेहंदी भिजून बघा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला फरक वाटला की नाही। तर व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार। थँक्यू सो मच।